नमस्कार मित्रांनो, MPSC IP या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, IB म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरोची जी काही ॲड आलेली आहे त्या ॲडमध्ये जर पाहिलं तर 3717 वॅकन्सीज आहे, म्हणजे अशी एक मेगा भरती ही सेंट्रल गव्हर्नमेंटची. तर या ॲडबद्दलच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती बघणार आहोत. जे काही मुद्दे आहे आपल्याला जाणून घ्यायचे, तर त्यामध्ये जसं की पोस्ट कोणत्या आहे, परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम कसा असेल, परीक्षेच्या सेंटर्स कोणकोणते आहे महाराष्ट्रामध्ये अवेलेबल, परीक्षा फीस किती आहे, कागदपत्र कोणती पाहिजे, वयोमर्यादा किती पाहिजे आणि फॉर्म भरण्याची तारीख किती, या सर्व गोष्टींना आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर एक महत्त्वाचा अपडेट सांगायचं म्हणजे, जर का तुम्ही अजून MPSC लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलेलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून ठेवा. जेही महत्त्वाचे अपडेट्स असतात परीक्षाबद्दलचे, विविध परीक्षाबद्दलचे, ते सर्व अपडेट्स तुम्हाला या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळत राहील. तसेच जे काही आपले इतर 2 प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये इंस्टाग्राम आणि टेलिग्राम, तर या प्लॅटफॉर्मला सुद्धा कनेक्ट व्हा, जेणेकरून तिथेसुद्धा तुम्हाला महत्त्वाचे जे काही अपडेट्स असतील तर ते मिळत राहील. तर आता आपण जाऊया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती. त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे की पोस्ट नेमक्या कोणत्या, तर याच्यामध्ये पोस्ट जी आहे तर ती ACIO असं या पोस्टचं नाव आहे. ही पोस्ट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचीच आहे. त्याच्यामध्ये ग्रुप C तिचा दर्जा नॉन गॅझेटेड पोस्ट आहे. पण याचा जर आपण पे स्केल पाहिला तर तो बेसिक म्हणजे लेवल 7 नुसार जर पाहिलं तर 44,900 ते 1,42,400 इतका स्केल याचा आहे. टोटल ज्या वॅकन्सीज 3717 म्हणजे 3717, तर त्याचे डिवायडेशन त्यांनी इथं कॅटेगरी वाईज केलेलं आहे. तर तुम्हाला जर कॅटेगरी वाईज बघायचं असेल तर इथं स्टॉप करून तुम्ही बघू शकता. तसं मी ही ॲड खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा टाकलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही अजून त्याबद्दल रेडी करू शकता. आता नेक्स्ट मुद्दा, याच्यामध्ये वयोमर्यादा नेमकी काय आहे, तर वयोमर्यादा आहे ती म्हणजे 18 ते 27 वर्ष, कमीत कमी 18 वर्ष कंप्लीट पाहिजे आपलं, ते म्हणजे 10 ऑगस्ट 2025 रोजी. दुसरं म्हणजे आपल्याकडे डिग्री पाहिजे, कुठलंही ग्रॅज्युएशनची डिग्री चालते, म्हणजे असं नाही की स्पेसिफिक तुम्ही हेच डिग्री म्हणजे ग्रॅज्युएशन याच्यातनंच करायला पाहिजे, तर कुठलंही ग्रॅज्युएशन तुम्हाला चालू शकतं इथे. नेक्स्ट मुद्दा, याच्यामध्ये परीक्षा आणि अभ्यासक्रम कसा आहे, तर परीक्षा ही एकूण 3 टप्प्यामध्ये होते, Tier 1, Tier 2 आणि Tier 3. Tier 1 मध्ये जो काही पेपर होतो तर त्या पेपरमध्ये 100 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारले जातात, ज्यामध्ये करंट अफेअर्स असेल, जनरल स्टडीज असेल, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड असेल, रिझनिंग लॉजिकल ॲप्टिट्यूड असेल आणि इंग्लिश असेल. असे एकूण 100 क्वेश्चन आहे. 1 तासाचा वेळ असणार आहे आणि याच्यासाठी जी काही निगेटिव्ह मार्किंग आहे तर ती 1/4 निगेटिव्ह मार्किंग इथं देण्यात आलेली आहे. Tier 2कडे जर आपण गेलो तर Tier 2 असतो टोटल 50 मार्क्ससाठी. त्या 50 मार्कमध्ये क्वेश्चन कशावरती विचारले जातात, तर क्वेश्चन विचारले जातात एसे रायटिंग, इंग्लिश कॉम्प्रेन्शन आणि 2 क्वेश्चन विचारले जातात तर ते म्हणजे लॉंग आन्सर रायटिंगवरती. तर असे एकूण 50 जे काही मार्क आहे तर ते Tier 2साठी आहे. आणि इंटरव्ह्यूसुद्धा याच्यामध्ये घेतला जातो, तर इंटरव्ह्यू हा घेतला जातो 100 मार्क्ससाठी. अशी ही परीक्षा पद्धती आहे आणि त्याच्यासाठी अभ्यासक्रम हा त्यांनी दिलेला आहे, करंट अफेअर, जनरल स्टडी, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड, रिझनिंग लॉजिकल ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश. हे झालं याच्याबद्दल. नेक्स्ट मुद्दा आपण म्हणजे आता की महाराष्ट्रातले जे काही विद्यार्थी आहेत तर त्यांना परीक्षा देण्यासाठी जे काही IBने सेंटर दिलेले आहे तर त्यामध्ये आहे छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर. याच्यामध्ये एक सेंटर ॲड करायचं राहिलं आहे माझ्याकडून, ते म्हणजे अमरावती. अमरावती पण ह्या लिस्टमध्ये आहे, फक्त ते मी PPT बनवत असताना यामध्ये ॲड करणं विसरलं, तर ते पण इथं नोट डाऊन करून घ्या की अमरावती पण सेंटर याच्यामध्ये आहे. पुढं जर आपण गेलो की फॉर्म भरण्याची तारीख किती, तर फॉर्म भरण्याची तारीख ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे फॉर्म ती म्हणजे 19 जुलैपासून. ॲक्च्युली आपला व्हिडिओ हा थोडा लेट होतो आहे बनवायला, पण फॉर्म हे ऑलरेडी चालू झालेले आहे. याची शेवटची जी काही डेट आहे तर ती 10 ऑगस्ट ही शेवटची डेट आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची. आता मग याच्यासाठी परीक्षेची फीस आहे तर ती किती आहे, तर याच्यामध्ये 2 कॉम्पोनंट त्यांनी दिलेले आहे, की एक म्हणजे प्रोसेसिंग चार्ज आणि एक म्हणजे परीक्षा फीस. आता प्रोसेसिंग चार्ज जी आहे तर ती सर्वांना सेम आहे. प्रोसेसिंग जे काही चार्जेस आहे तर ते 550 आहे. पण मेल असेल किंवा अनरिझर्व असेल किंवा EWS असेल किंवा OBC असेल तर यांना जी परीक्षा फीस आहे तर ती 100 रुपये ही परीक्षा फीस आहे आणि प्रोसेसिंग फीस म्हणजे 550, अशी एकूण 650. आणि याच्या व्यतिरिक्त जसं महिला असेल, SC ST कॅन्डिडेट असेल तर त्यांना फक्त प्रोसेसिंग चार्जेस 550 लागणार आहे. त्यांना जी काही फीस आहे 100 रुपये तर ती 100 रुपये फीस भरायची गरज नाही, त्यांच्यासाठी फ्री फॉर्म आहे. नेक्स्ट मुद्दा म्हणजे कागदपत्रे कोणती पाहिजे, तर त्याच्यामध्ये आपलं 10वीचे जे काही सर्टिफिकेट आहे तर ते पाहिजे, 12वीचं पाहिजे, ग्रॅज्युएशनचं पाहिजे. त्यामध्ये कास्ट मधनं येत असेल तर कास्ट सर्टिफिकेट
पाहिजे, EWSमधनं येत असाल तर EWSचं सर्टिफिकेट पाहिजे. असं प्रत्येक कास्ट वाईज कॅटेगरी वाईज तुम्हाला हे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. NOC कोणाला पाहिजे तर जे ऑलरेडी एम्प्लॉयर आहेत सध्या, तर त्यांच्यासाठी सुद्धा NOC पाहिजे. बाकी मग फोटोग्राफ्स वगैरे साईन ह्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये एवढे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला गरजेचे आहे फॉर्म भरत असताना. तुम्हाला सविस्तर बघायचं असेल तर एकदा व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही इथं बघू शकता. तर अशा प्रकारे आपण जे काही महत्त्वाचे पॉईंट होते ह्या ॲडमधले, जे आपण फॉर्म भरण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी होत्या, तर त्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आपण थोडक्यात पाहिल्या. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा, तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला इथूनही पुढचे महत्त्वाचे जे अपडेट्स असतील ते मिळत राहील. धन्यवाद.